एका भगिनीने महाराजांना असं विचारलं होतं, महाराज आमच्या बायकांच्या ज्या अडचणी असतात 4 दिवसाच्या, त्या काळामध्ये नाम कसं घ्यायचं, नाम घेतलं तर चालेल का? महाराज काय म्हणाले, तो देहधर्म आहे, त्याचा आणि नामाशी संबंध नाही. नाम हा मनाचा धर्म आहे, त्यामुळं मन हे सोडत असतं. काय देहाचे देहधर्माप्रमाणे नैसर्गिक प्रक्रिया ज्या होतात त्या होईनात का? आपण मनानं जप करायला काही हरकत नाही. श्वास घेतो, त्यामुळं श्वास घेतोच ना आपण 4 दिवसामध्ये, का आपण श्वास टाकतो? नाही, आपण काही श्वास सोडून देत नाही. आपण ज्या पद्धतीनं श्वास सहज घेतो तसं ते पण नाम सहजपणानं आपण त्या काळात जरी घेतलं तरी त्याचा कुठलाही दोष नाही. रवी दादा, नाम म्हणजे नाम साधना म्हणजे ह्या कलियुगातली नाम साधना एकदम सोपी सुटसुटीत आहे म्हणून संतांनी दिली का, म्हणजे आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामध्ये? हां, म्हणजे की भागवतामध्ये कसं एक आहे लिहिलेलं की कृतयुगामध्ये सर्व लोक ही साधारणतः सत्य बोलणारे होते, किंवा त्या काळामध्ये कृत म्हणजे इच्छा, कृत याचा अर्थ इच्छा, जी इच्छा आहे ती मिळत होते, किंवा काही लोकांना इच्छाच नव्हत्या. सत्ययुगामध्ये यज्ञाला जास्त किंमत झाली. त्याच्यानंतर द्वापार युगामध्ये जास्तीत जास्त जे यज्ञकर्म आणि सकाम पद्धतीच्या ज्या पद्धतीचे काही पुनश्चरणं होती त्या पद्धतीनं ते चालू झालं. तर संतांनी कलियुगामध्ये नाम का दिलं, तर कलियुगामध्ये आत्ताचा काळ जो आहे तो सगळा असा काळ आहे की तिथं यज्ञ करण्यासाठी, हवन करण्यासाठी किंवा तपश्चर्या करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही आहे. त्या पद्धतीची परिस्थितीही नाही आहे, त्या पद्धतीचं वातावरणही नाही आहे. मग ह्या सगळ्याचं फळ कशात आहे, तर भगवंताच्या नामातून हे सगळं फळ मिळतं. जे यज्ञातून मिळतं, जे तपश्चर्येतून मिळतं, जे योगातून मिळतं, जे विचारांच्यातून मिळतं, ती सगळी फळं जी आहेत ती एका भगवंताच्या नामातून मिळतात. आता नामाला जे साधन सांगितलं ते अत्यंत सोपं साधन आहे, म्हणजे मन आहे. मन हे नामाचं साधन आहे. पूर्वी काय होतं की कृतयुगामध्ये शत्रू हा पाताळात होता, देव स्वर्गात होते. म्हणजे शत्रू पाताळात, देव स्वर्गात, असं अंतर होतं. सत्ययुगामध्ये शत्रू दुसऱ्या देशात होता आणि देव एका देशात होते, म्हणजे की राम आणि रावण, श्रीलंका, समुद्र पार करून. द्वापार युगामध्ये तो शत्रू घरामध्ये आला, म्हणजे भावाभावांच्यात, म्हणजे कौरवांच्यात आणि पांडवांच्यात ग्रहयुद्ध झालं, म्हणजे शत्रू आणखीन जवळ आला. आणि कलियुगात तो आणखीन जवळ आला, तो म्हणजे मनात आला. आणि मनातल्या शत्रूला जर काढायचं झालं तर मन हे अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं त्या शत्रूचा निपात जर करायचा असेल तर आपल्याला शस्त्रसुद्धा तेवढं सूक्ष्म लागेल. वा, खूपच छान. म्हणजे जसं मुंगीला मिठी मारायला आपल्याला मुंगी व्हावं लागेल आणि आकाशाला मिठी मारायला आकाश एवढं व्हावं लागेल, तसं त्या सूक्ष्म शस्त्रानं जर त्याचा निपात करायचा असेल तर नामापेक्षा मनापेक्षा जर सूक्ष्म काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. म्हणजे नामानंच मनाचं उन्मन होऊ शकतं. उन्मन ह्याचा अर्थ मनाचं नामामध्ये विलीन होणं, एकरूप होणं. ते फक्त नामानंच साधू शकतं. म्हणून मनाची सर्वोत्तम साधना जर काय असेल तर ते म्हणजे नाम आहे. आणि मनाचं सगुण दर्शन जर म्हटलं, मनाचं बाह्यरूप म्हटलं, कारण मन हे काही दिसत नाही आपल्याला, पण ते जड मानलेलं आहे. पण मनाचं सगुण रूप जर काय असेल तर देह. मनाचं सगुण रूप मन, देह म्हणजे एक प्रकारचं मनच आहे. पण ते मनाचं, मग त्या देहाला किंवा त्या मनाला आपल्याला कह्यात ठेवायचं असेल, त्या मनाला आचरणावर, योग्य आचरणावर आणायचं असेल, त्या मनाला अत्यंत सत्वशील बनवायचं असेल तर त्याच्यासाठी नामाशिवाय दुसरा तरणोपायच नाही आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेव 65 अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिल्यानंतर 28 अभंगाचा हरिपाठ लिहिला की त्याच्यामध्ये ते म्हणतात की ज्ञानदेव सदा काय करतो, तर सदा तो अखंड नामाचा जपच करत राहतो. आणि
तुम्ही नामाशिवाय दुसरं काही करणं म्हणजे तुमचं कष्ट वाया जाण्यासारखं आहे. हे इतकं ज्ञानेश्वरांसारख्या ज्ञानपुरुषानं हे सांगितलं असल्यामुळं आपण सर्वांनी आप्तवाक्य म्हणून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून नाम जर घेतलं तर त्या नामाची प्रचिती निश्चितपणानं येईल. रविदादा, गोंदवलेकर महाराजांचं पण नाम सदा बोलावे हो, ह्याच्याशीच आहे. महाराजांनी सुद्धा किंवा जे लिहिलं ते बेलसरे, के.व्ही. बेलसरे बाबांनी लिहिलेलं की नाम सदा बोलावे, गावे भावे, जनासी सांगावे, हाची सुबोध गुरुचा. काय हे जे त्यांनी पदं सांगितली त्याच्यामध्ये एक त्यांनी सांगितलं, प्रपंच खेळा ऐसा मानावा. वा. प्रपंच हा खेळ आहे. वी आर प्लेईंग द गेम्स. आपण खेळच खेळत असतो प्रपंचाचा. कधी सुखदुःखाचा खेळ आहे, कधी राग रुसव्याचा खेळ आहे, कधी हर्षोल्लासाचा खेळ आहे. पण महाराज म्हणाले खेळ खेळताना खेळाच्या मर्यादा पाळून जर खेळ खेळलात तर तो खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येतो. प्रपंचात दुःख येणार हा प्रपंचाचा स्वभाव आहे. प्रपंचात अडचणी येणार ही प्रपंचाचा स्वाभाविक प्रकृती धर्म आहे. प्रपंच कधीही सुखाचा होत नाही तर तो सोयीचा होतो. आता तुम्ही हे जे सगळं सांगितलं, बऱ्याच वेळा असं घडतं की नामसाधना एखाद्याची खूप असते आणि त्याचं ह्यातली वाटचाल खूप मोठी असते, साधक चांगला बनलेला असतो तो, पण बऱ्याच वेळा त्याच्यावरती काहीतरी आपत्ती येते, कष्ट येतात आणि बाकीचेही लोक म्हणतात आणि तोही असा विचार करतो, मी एवढं सगळं करतो पण माझ्याच वाट्याला हे काय येतं बाबा. बरोबर. तर काय म्हणायचं याच्यावर तुम्हाला? काय होतं की नामस्मरण करता करता गुरु प्रसंगातून आपल्याला तयार करत असतात. हा पहिला भाग, म्हणजे मी एक एक भाग सांगेन त्याचा. एकदा महाराजांनी सांगितलं, तुम्ही तयार व्हावं म्हणून मी तुमच्या जीवनामध्ये प्रसंग पाठवतो, परंतु ते प्रसंग दूर करा म्हणूनच तुम्ही माझ्याकडे येता. आपण तयार व्हावं म्हणून. हा एक भाग आहे. जसं आपण जेव्हा पाण्यामध्ये तुरटी फिरवतो आणि जर ते पाणी थोडंसं हललं की ती घाण जशी वर येते, तशी नामसाधना करता करता काही वेळेला काही ज्या आपल्या पूर्वकर्माप्रमाणे बनलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आत्ताच्या आपल्या या जन्मात आलेल्या आहेत, त्या प्रारब्ध रूपानं ज्या आलेल्या आहेत, तर त्या गोष्टी काही वेळा वर येतात. पण जो खरा नामसाधक जो असतो, जो अत्यंत सागळ्या पद्धतीची साधना करतो, तो जीवनात कधीही तक्रार नाही करणार की माझ्याच वाट्याला हे का. येशू ख्रिस्ताला जेव्हा सुळावर चढवलं तेव्हा ख्रिस्ताने सुद्धा पहिल्यांदा म्हणाले, भगवंता हे काय. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी क्षमा मागितली, तू करतोस ते बरोबर आहे असं म्हटलं आणि त्यांनी हात लांब केले आणि खिळे मारले आणि त्यांनी सांगितलं, हे लोक अज्ञानी आहेत, ह्यांना कळत नाही, ह्यांना तू क्षमा कर. ही जी मनोवृत्ती आहे ना, ही नामानं बदलत जाते. आता गुरु काय करतो, आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतात, काही वेळेला अशा तक्रारी आपण ऐकतो पण की एवढं मी करतो देवाचं, एवढं नामस्मरण करतो, तरीसुद्धा माझ्या वाट्याला असे का प्रसंग येतात. असे येतात, काही वेळेला उद्विग्नेतून येतात, काही वेळेला मोठ्या मोठ्या साधकांच्याकडून पण येतात. पण त्याचा अर्थ त्या नामाचा, आणि नाम हे काही प्रपंच सुधारायचं अस्त्र नाही आहे. नाम हे प्रपंचातल्या परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीत समाधानी ठेवण्याचं शस्त्र आहे आणि ते शास्त्रही आहे. म्हणून सद्गुरू प्रारब्ध बदलतात. म्हणजे काय करतात तर प्रारब्ध बदलणं म्हणजे असं नाही आहे की माझ्याकडे आता पूर्वी कालपर्यंत माझ्याकडे काही पैसे नव्हते, आज माझ्याकडे ₹1,00,000 आले म्हणजे माझं प्रारब्ध बदललं, किंवा माझ्याकडे गाडी नव्हती, स्कूटर होती आणि मला कार मिळाली म्हणजे माझं, असं नाही आहे. गुरु काही हा प्रारब्ध बदलणारा काही ठेकेदार नाही आहे. गुरु प्रारब्ध बदलतो. ह्याचा अर्थ जीवनातले जे येणारे प्रसंग आहेत ते प्रसंग तसेच ठेवून तो आपल्या प्रारब्धामध्ये संचित क्रियामान, हे जे प्रारब्ध आपल्या वाट्याला येतात त्याच्यामध्ये बदल न करता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. म्हणजे असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, ही वृत्ती तयार करतो. अरे मला गाडी नाही, ठीक आहे असू दे, नसेल तर नसू दे, ही जी वृत्ती तयार होते ही भगवंताच्या नामानं होते. म्हणजे गुरु प्रारब्ध बदलतो. याचा अर्थ
परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं म्हणजे प्रारब्ध बदलणं. रवी दादा, नाम साधन करणाऱ्या ह्या साधकांनी आपल्या वृत्तीमध्ये पालट झालाय का हे बघायला पाहिजे का, आणि त्याला जाणवतं का हे स्वतःला? नामाचा जर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामाचा जर पहिला अनुभव असेल तर नामातून आपल्याला आपले दोष पहिल्यांदा कळायला लागतात. हा नामाचा पहिला अनुभव. आणि नामातून वृत्ती पालटणं हीच खरी नामाची प्रचिती आहे. माझी वृत्ती किंवा माझ्या विकारांची उपशमता किती झालेली आहे ही नामस्मरण पचल्याचं परिमाण आहे ते. अच्छा. नाहीतर नामस्मरण करून मी गुरुकृपा नावाचा बंगला बांधला ही काही नामाची अनुभूती नाही आहे, ही प्रारब्धाची अनुभूती आहे. माझ्या प्रारब्धात बंगला होता, मला तो मिळाला, ह्याच्यात मी काही फारसं केलं नाही. पण नामस्मरण करत असताना माझी वृत्ती जी होते सूक्ष्म वृत्ती होत जाते, किंवा मला कुणाचं अंतःकरण दुखवायला आवडत नाही, माझ्या तक्रारी आता कमी झाल्या, माझा घरामधला आग्रह कमी झाला, मला अमुक हवं अशा इच्छा कमी झाल्या, वासनाक्षय झाला, वासनांची सुद्धा उपशमता झाली. हे जे अनुभूती आहे ही वृत्ती बदल जो आहे तो नामानं सूक्ष्म पद्धतीने घडतो. म्हणून नाम हे विहंगम नाही आहे, नाम हे क्रममुक्ती देणार आहे. पण मग हे तुम्ही हे म्हणताय, पण याचा तुम्हाला कधी असा प्रत्यक्षपणे अनुभव आला की तुमच्या माहितीतल्या कोणी व्यक्ती किंवा त्यामध्ये असा आमूलाग्र बदल झाला आहे? थोडाफार जाणून होऊ शकतो, पण आमूलाग्र होतो ना. नामानं अशा अनेक मी व्यक्ती बघितलेल्या आहेत की पूर्व आयुष्यात जर त्यांचं पूर्व आयुष्य जर बघितलं तर त्यांना कोणी घरी पण घेऊ शकत नव्हतं. हां. पण नामस्मरणाला लागल्यावर त्यांच्या परमभाग्यानं त्यांना सद्गुरूची प्राप्ती झाली आणि त्याच्यातून गुरुने दिलेल्या नामावर अत्यंतिक श्रद्धा ठेवून ते नाम घ्यायला लागलं आणि त्यांच्या जीवनामध्ये झालेला आमूलाग्र बदल मी बघितला. परिस्थितीचा नाही, स्वभावाचा. परिस्थिती कदाचित तशीच राहिली आहे. मी एक अगदी छोटंसं उदाहरण देतो. आमचे गुरुदेव होते कोल्हापूरला, मी सांगितलं. तर मी माझी नोकरी अत्यंत साधी. मी ज्या दुकानात काम करत होतो त्या दुकानात मला पगार होता 10,000 रुपये. म्हणजे 2021 पॅन्डेमिकमध्ये माझी नोकरी सुटली तेव्हाचा पगार सांगतोय मी हा. तर मी एकदा 2012-13 साली मला एका मोठ्या कंपनीतून एक ऑफर आली होती मार्केटिंगची आणि त्याच्यामध्ये पगार खूपच चांगला होता. म्हणजे स्वप्नवत पगार होता. पण त्याच्यासाठी कोल्हापूर सोडायला पाहिजे होतं. तर मी माझ्या गुरूंना विचारलं जाऊन की आपली एक सवय आहे की आपण काही करताना आपण आपल्या गुरुचं विचारावं. आपण जसं महाराजांना विचारतो ना तसं. गुरु देहात कधीच नसतात हे लक्षात घेतलं पाहिजे. हां. तर त्यांना मी विचारलं की मला असं असं आलेलं आहे, मी हे घेऊ का? तर ते म्हणाले तुला आत्ता किती पगार आहे? मला आत्ता अमुक अमुक पगार आहे. त्याच्यात तू समाधानी आहेस का? आहे. मग कशाला जातोस? एवढं म्हटल्यानंतर मी सोडलं. पण त्याच्यानंतर मी त्या गोष्टीचा विचारही नाही केला. कारण गुरुचं ऐकण्यात कल्याण आहे. महाराज असं म्हणायचे, गुरु सांगतो तसं वागतो त्याची कुंडली बदलते आणि गुरु सांगेल तो ऐकतो त्याचं प्रारब्ध बदलतं. हे जे आहे ना, म्हणजे गुरुचं जे सांगणं आहे. आता गुरुचं काय सांगितलेलं आहे, महाराजांनी काय सांगितलं आहे, त्या तत्वानं आपण आचरण करणं म्हणजे त्याची खरी सेवा आहे. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं. स्वकर्म काय आहे, विहित कर्म काय आहे, साधकांचं विहित कर्म काय आहे. गुरुनं सांगितलेली जी आचारसंहिता आहे त्याप्रमाणे जगणं हेच त्याचं विहित कर्म आहे. आणि हेच विहित कर्म त्याला वैराग्य प्राप्त करून मोक्षाच्या द्वारापाशी आणतं. हे प्रसंगी भगवंतापेक्षा गुरुचा अधिकार मोठा म्हणायचं तुम्हाला? निश्चितपणानं सद्गुरूचा अधिकार सगळ्यात मोठा, भगवंतापेक्षा सुद्धा. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये कोबी सांगितले, आत्मज्ञाने चोखडी संत ही माझी रुपडी. आत्मज्ञानाने परिपूर्ण झालेले, ज्ञानपूर्ण झालेले जे संत आहेत अर्जुना, तो म्हणजेच मी आहे. आत्ताच्या ह्या कालामध्ये आपल्याला भगवंत तिन्ही शिरे 6 हात असा कधीही दर्शन देणार नाही आणि आपला कधीही विश्वास बसणार नाही. पण
भगवंतानी जी तत्त्व मांडली त्या तत्त्वानं जगणारे जे संत आहेत त्या संतांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि सद्गुरूचा अधिकार हा फार मोठा आहे. सद्गुरू तुम्हाला परमपदापर्यंत पोचवू शकतो, परमपदापर्यंत पोचवतो नव्हे. साधकाचे प्रयत्न शून्यापर्यंत असतात आणि शून्याच्या पलीकडे सद्गुरू घेऊन जातो त्याला. आपलं बोट त्यांच्या हातात द्यायचं, त्यांच्या हातात द्यायचं. आपलं बोट आपण नाही धरायचं. आपण धरलं की सोडायची शक्यता, खेळायला सोडू जाऊ. पण आपण त्यांनी एकदा धरलं. आईची उपमा दिलेली, आईची उपमा दिलेली आहे. आई काय जसं करते? हां, धरून चालत. आई जसं बाळाचं बोट धरून चालवते, जसं बाळ आणि आई तादात्म्य असतात गर्भाशयामध्ये असताना, तसं अनन्य भावानं गुरुशी जर तादात्म्य झालं, सद्गुरुशी तादात्म्य झालं, जे कोणी आपले गुरु आहेत ते त्यांच्याशी जर तादात्म्य झालं ना, त्यांच्या तत्वानं जर जगलं तर त्यांची ती सेवाच आहे. त्या पद्धतीनं गुरुसेवा करण्यासाठी महाराज म्हणाले की मी सांगतो तसं तुम्ही वागत असाल तर ती खरी गुरुसेवा आहे. माझे हातपाय चेपणं म्हणजे गुरुसेवा नव्हे. पण ते त्या तत्वाने बोलले. महाराजांची जी तत्त्व होती अत्यंत गोड, निगर्वी, अत्यंत शांत, ही जी काही गुरुची तत्त्व आहेत, ज्या तत्वाने महाराज जगले, दुसऱ्याचं दुःख पाहवलं नाही, कुणाचं अंतःकरण कधी दुखवलं नाही, असंच जर आपण राहिलो तर काय होईल, तर मैत्र जीवाचं होईल ना. ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलं, ते पसायदान जे आहे, हे पसायदान हे पूर्ण ज्ञानेश्वरी नव्हे तर पूर्ण परमार्थ झाल्यानंतर साधकांनी वागण्याची आचारसंहिता लिहून ठेवलेली आहे ती. पसायदान हे काही प्रसाद दिलेला तो ज्ञानेश्वर महाराजांच्या पुरता नाही आहे. हा साधकांना मिळालेला आचारसंहिता रूपी प्रसाद आहे. जेव्हा साधक नामस्मरण करतो, जेव्हा उपासना करतो, जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो, जेव्हा ग्रंथपारायण करतो, तेव्हा जो स्वतःची नित्यकर्म अत्यंत प्रामाणिकपणानं करतो, जो नीतिधर्माचं पालन करतो, त्या साधकांनी कसं वागलं पाहिजे, काय पागलं पाहिजे, ही सगळी जी आचारसंहिता आहे हे म्हणजे पसायदान आहे. दादा मी काय म्हणतो, आत्ता बघा साधारणतः मी असं म्हणेन की 30 वर्षाचा मुलगा आहे, मुलं सगळी युवक आहेत, ते नोकरी करतात. हो, त्यांना आता आपल्या प्रेक्षकांना सुरुवात करायची आहे. हां, तो कशातच नाही, आता अगदी नवीन सुरुवात करायची आणि साधारणतः या लेवलला पोहोचायचं आहे. त्यांना कशी करावी सुरुवात? त्यांनी जे नवीन आहेत किंवा जे अगदी ज्यांना वाटतं किंवा ज्यांना मार्ग मिळत नाही, त्यांनी एक करावं की त्यांनी आपल्या आवडत्या देवाची, किंवा दत्त असेल, राम असेल, ज्याला असं वाटतं की बाबा मला नाम घ्यायचं आहे पण कुठलं नाम घ्यावं कळत नाही आहे, तर त्याने रात्री सांगून भगवंताला झोपावं आणि सकाळी उठल्यानंतर पहिलं जे नाम मुखात येईल ते नाम घ्यायला सुरुवात करावी. आणि ते जेव्हा नाम घ्यायला सुरुवात करेल तेव्हा गुरु शोधत येईल त्याला. गोंदवलेकर महाराज असतील, ब्रह्मानंद महाराज असतील, ह्यांना गुरुप्राप्तीसाठी किती कष्ट घ्यायला लागले. आणि आपल्यासारखी जी मंडळी आहेत त्यांना मी काय जातो त्या गोंदवल्यामध्ये आणि अनुग्रह घ्यायचा म्हटला तर काय त्यांनी जे काय सांगितलं असेल ते तिथं समाधीवर डोकं ठेवतो. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे मला कसं वाटतं की मलाही असं कधी कधी हा प्रश्न पडतो की ब्रह्मानंद महाराजांनी गुरुप्राप्तीसाठी जेवढी तपश्चर्या केली तेवढी आम्हाला काहीच नाही लागली. आम्ही पावती केली आणि अनुग्रह घेतला आणि आम्ही ब्रह्मानंद महाराजांना गुरुबंधू म्हणायला लागलो. तर मला असं वाटतं की बापानं कष्ट करून घर तयार करावं आणि आपल्या मुलाला हौस म्हणून, मुलाचं कोड कौतुक करावं म्हणून त्याच्यासमोर पंचपक्वान्नाचं ताट आणून ठेवावं. अरे वेड्या, मी कष्ट केले, तुला करायची आवश्यकता नाही. त्या पद्धतीनं ब्रह्मानंद महाराजांनी आपसा गुरु शोधून दिला की ज्याच्यासमोर जाताना आपल्याला कष्ट करावे लागत नाहीत. आपल्याला गेलं की तिथं आपण जर प्रार्थना नीट केली आणि आपण अतिशय गांभीर्यानं जीवनाकडं पाहायला शिकलो आणि तिथं जाऊन आपण नाम घ्यायला जर गेलो तर सहजपणानं नाम मिळतं. पण ते नाम जे मिळतं ते सोपं नसतं हे निश्चित आहे. अनेक लोक संकल्प करतात की मला सज्जनगडला जायचं आहे, मला आळंदीला जाऊन नाम घ्यायचं आहे, मला गोंदवल्यात जाऊन नाम घ्यायचं आहे. ही विद्यापीठं आहेत नामाची, ही नावाच्या युनिव्हर्सिटीज आहेत ह्या.
तिथं जाऊन नाम घे. पण तरीसुद्धा संकल्प करूनसुद्धा तो पूर्ण होईल की नाही हे सांगता येत नाही. इतकंही सोपं नाही. पण जेव्हा आपण तळमळीनं विचारू, प्रार्थना करू, तेव्हा जाऊन तिथं नाम घेतलं जातं. काही लोक असे आहेत की 15-20 वर्ष गोंधळामध्ये जातात, पण नाम घ्यायचे अजून तिथं अनुग्रह घ्यायची त्यांना बुद्धी झाली नाही आणि त्यांनी परवा अनुग्रह घेतलेले आहेत. अशीही लोक आहेत. कधी कधी पहिल्यांदा जातात आणि घेऊन येतात. अशीही लोक आहेत. तयारी झाल्याशिवाय सुद्धा महाराज बोलवत नाहीत. बाबा बेलसरे ना 12 वर्ष अभ्यास करायला सांगून मग अनुग्रह दिलेला आहे. बाबा बेलसरेंना सुद्धा 12 वर्ष थांबावं लागलं आणि मग महाराज म्हणाले आता तुम्ही नाम घ्या. कारण त्यांच्या मनामध्ये अनेक ज्ञानी असल्यामुळं, चिकित्सक असल्यामुळं संशय होते. ते संशय गेल्याशिवाय महाराजांनी सांगितलं नाही तुम्ही नाम घ्या. हे 12 वर्ष लागली इतक्या जवळ असून महाराजांच्या. म्हणून म्हटलं नाम मिळणं ही फार मोठी पुण्याई आहे. आम्हाला तुम्हाला जे नाम मिळालेलं आहे ती फार मोठी पुण्याई आहे, जे गुरुमुखातून मिळालेलं आहे. आणि जेव्हा गुरु अनुग्रह घेतो किंवा आपण जेव्हा अनुग्रह घेतो तेव्हा गुरु आपल्याला दत्तक घेतो. तेव्हापासून आपलं गोत्र बदलतं. आपलं सगळंच बदलतं. जसं लग्न झाल्यावर मुलीचं नावापासून आरशापर्यंत सगळंच बदलत जातं. नावही बदलतं, आरसाही बदलतो नवऱ्या घरी गेल्यावर. तसं आपण जेव्हा अनुग्रह घेतो तेव्हा आपलं सगळंच बदलतं. तो अनुग्रह घेतो म्हणजे आपल्याला दत्तक घेतो. एकदा 12व्या दिवशी आपल्याला पाळण्यात घातल्यावर नाव ठेवतात आणि अनुग्रह घेतल्या दिवशी आपल्याला नाव देतात. जे नाम ते आपल्याला देतात तेच आपलं खरं नाव आहे. तेच आपल्या स्वस्वरूपाचं नाव आहे. तेच आपल्या आत्मस्वरूपाचं नाव आहे. राम हे नाव काही व्यक्तीचं नाही आहे. जे नाम मी जन्मोजन्मी विसरलेलो आहे माझ्या स्वरूपाला, त्या नामाची आठवण करून देतात गुरु. अरे हे तू आहेस खरा. तू राम म्हटलास तर तुला कळेल की अरे हाच तर मी आहे. हे कळण्यासाठी नाम आहे. म्हणून गुरु जे अनुग्रह देतात तेव्हा ते महाराजांनी बळवंतराव मलोडीकर नावाचे गृहस्थ होते. त्यांना नाम देताना सांगितलं, बळवंतराव जे नाम मी तुम्हाला दिलेलं आहे ते नाम मी दिलं नसून ज्याचं नाम तुम्ही घेता त्यानंच दिलं असं समजा. नाही का? म्हणजे काय आहे तर ते जे नाम दिलेलं आहे तीच आपली खरी ओळख आहे. तीच खरी. आणि तेच नाम आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे. दादा हे मानसपूजा मी त्याबद्दल काही ते थोडंसं ऐकलं होतं. हां, त्याबद्दल थोडं सांगा ना. मानसपूजा कुठलाही सत्पुरुष हा मानसपूजेशिवाय तयार नाही झाला. प्रत्येक साधकानं ज्याला साधनेमध्ये काही प्रगती करायची आहे त्यानं मानसपूजा रोज जरूर केली पाहिजे. त्याची एक वेळ ठरवावी. सर्वोत्तम वेळ पहाटेची आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 11व्या अध्यायामध्ये मानसपूजेचं अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. गुरुचरण हृदयामध्ये स्थापलेले आहेत, त्याचा चौरंग केलेला आहे. असं अर्थात मानसपूजा करत असताना आपला जसा भाव आहे तसा आपण करावं. म्हणजे आपण असं समजू शकतो, आपले गुरु घरी आलेले आहेत, त्यांना आपण बसायला चौरंग दिलेला आहे, रांगोळी घातलेली आहे, ते तिथं बसलेले आहेत चौरंगावर, त्यांचे पाय आपण धरलेले आहेत, ते आपण एका छानशा चांदीच्या परातीत ठेवलेल्या आहेत, चांदीच्याच यानं आपण त्यांना पाणी गरम घालतो आहे, त्यांचे चरण स्वच्छ पुसलेले आहेत, त्याला अत्तर लावलेलं आहे, त्याला गंध स्वस्तिक काढलं, पादप्रक्षालन केलं आहे, तुळस घातलेली आहे, बेल घातलेला आहे, फुलं, मोगऱ्याचे फुलं घातलेले आहेत, सुंदरसा हार घातलेला आहे. आता तिथं म्हणजे कंजूशी करू नये, मनानंच करायचं तर छान करावं. हां, अगदी त्यांना हार घातलेला आहे, त्यांना वस्त्र घातलेले आहेत, त्यांच्यासमोर नैवेद्याचं ते ताट ठेवलेलं आहे, अत्यंत सुंदर तुम्हाला वाटलं तर सोन्याचं ताट ठेवावं, कुणाला वाटलं. पण अगदी आपण म्हणजे तिथं मानसपूजेमध्ये सुद्धा आपण अगदी संकुचित होऊ नये. म्हणजे अगदी स्टीलचं ताट वगैरे ठेवू नये, चांदीचं सोन्याचं ठेवावं. त्याच्यामध्ये चांदीचे वाट्या आहेत, सोन्याच्या वाट्या आहेत, त्याच्यातून आपण छानसं पदार्थ केले आहेत, ते एक एक घास खात आहेत, आपण अत्यंत प्रसन्नतेनं त्यांच्याकडे पाहतोय, त्यांची आरती करावी. हां, आरती करा. हे जो परमार्थ आहे हा आपण आपल्याशी खेळण्याचा आहे.
आपण आपल्याशी खेळण्यात, आपल्या भावविश्वात आपण राहतो. ही मानसपूजा अर्धा तास पाऊण तास चालते, पण ही मानसपूजेमधले प्रत्यक्ष अनुभूतीसुद्धा येते. गोंदवल्यामध्ये एक बाई होत्या, म्हाताऱ्या बाई होत्या. एक दिवस पहाटे कृष्णाच्या मूर्तीसमोर, वर जो कृष्णाचं मंदिर आहे त्याच्या बाहेर बसल्या होत्या आणि मानसपूजा करत होत्या. मानसपूजा करताना 4:30 वाजता मंदिर उघडल्यानंतर एक सेवेकरी आला आणि आता उठा उठा झाडायचं आहे म्हटलं. आणि त्या बाई एकदम दचकल्या आणि हातातली अत्तराची बाटली त्यांच्या पदरावर पडली. मानसपूजेमध्ये पडली. त्यांना दुःख झालं. बाबा आले होते नामशिबिरासाठी. त्यांच्या खोलीत गेल्यानंतर बाबांना एकदम वास आला अत्तराचा. बाई वास आला म्हणाले. तर त्यांनी पदर दाखवला तर पदर अत्तरानं ओला झाला होता. बापरे. म्हणजे प्रत्यक्ष ती अनुभूती येऊ शकते. इतकी मानसपूजेमध्ये शक्ती आहे, इतकी. आणि साधकाने ती मानसपूजा करावी म्हणजे त्याच्यामुळं काय होतं तर अनुसंधान राखायला सोपं जातं. मग तो प्रत्येक आपल्या सद्गुरूंना जेव्हा तो हृदयामध्ये विश्रांती घ्यायला सांगतो तेव्हा तो दिवसभर त्यांच्या साक्षीत्वानं सगळी कामं करत राहतो. त्याला मी थोडं इंटरप्ट करतो. हो. अनुसंधान आत्ता बोललात तुम्ही. हां. अनुसंधान साधायचं म्हणजे नक्की काय करायचं? हां, अनुसंधान साधणं, अनुसंधानाची व्याख्याच अशी आहे. अनु म्हणजे प्रेमानं, संधान म्हणजे जोडणं. भगवंताला प्रेमाने जोडणं म्हणजे अनुसंधान आहे. आणि ते प्रेमानं जोडायचं कसं तर बाळ जसं आईला प्रत्येक गोष्ट सांगून करतं. आमची नात आहे ना, ती प्रत्येक गोष्ट आईला सांगते. मी शाळेतून आले, मी शाळेतून जाऊन आले, मी आज हे शिकवलं, आज ते केलं. हे जसं आपण आईला सांगतो तसं आपण आपल्या सद्गुरूंना प्रत्येक गोष्ट सांगून करणं. माझे एक मित्र आहेत, चांगले साधक आहेत. ते म्हणाले मी उजवा पाय डावा पायावर टाकताना सुद्धा स्वामींना सांगितल्याशिवाय टाकत नाही. म्हणजे इतकं अनुसंधान प्रत्येक गोष्ट करताना त्यांना सांगून करावं. हा जर आपण स्वतः रोज जर आपण सराव केला त्याचा, की सकाळपासून अगदी आंघोळीचा पहिला तांब्या घेतल्यापासून आपण प्रॅक्टिस करावी. महाराज आता मी स्तोत्र म्हणतो, महाराज मी आता बाहेर जाऊन येतो बरं का, मला जरा वेळ झाला बरं का बाहेर. आपल्या घरात कुणीतरी आहे त्या भावनेनं आपण जर राहिलो आणि त्याच्याशी संधान जर जोडलं तर त्याला म्हणतात अनुसंधान. आणि अनुसंधान हा साधनेचा प्राण म्हटलेला आहे. तो प्राण म्हटलेला आहे का अनुसंधानाशिवाय साधना फलोत्पत्ती त्याची फलनिष्पत्ती होत नाही. सतत अनुसंधान. म्हणून साधक जेव्हा बळवंतराव घाणेकर जेव्हा त्यांनी देह ठेवताना महाराज आले का असं विचारलं. आणि महाराज आल्यावर म्हणाले महाराज नाम चालू आहे एवढंच बोललेत फक्त. आणि म्हणाले गणपतराव अनुसंधान टिकले ना? हो म्हणाले. बळवंतराव अनुसंधान हो म्हणाले. ह्याचा अर्थ काय आहे तर ते अनुसंधान आपल्याला आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देतं. अंतकाळी नाम, अंतकाळी सुद्धा नाम. म्हणून अनुसंधान हे फार महत्त्वाचं आहे. काय होतं आपण नामस्मरण तासभर करू शकतो, अनुसंधान दिवसभर करू शकतो. अच्छा. हां. अनुसंधानात सुद्धा आपल्याला असं काही येऊ शकतं का? हो, जर जागेपणी आपण ते करत असू तर स्वप्नातही येऊ शकतं. आपण रात्री झोपताना साधकाने एक काम करावं. म्हणजे माझा अधिकार नाही आहे पण मी करून सांगतो की रात्री झोपताना आपण समजा नामस्मरण करत किंवा काही स्तोत्र म्हणत किंवा महाराजांना समोर ठेवून आपण जर झोपलो किंवा आपण त्यांच्या मांडीवर झोपतो या भावनेनं आपण जर झोपलो तर सकाळी उठल्या उठल्या आपल्या मुखात नामच येईल. आताच्या काळात मोबाईल बाजूला ठेवून मोबाईल बाजूला ठेवून आपण हे काहीतरी चांगलं करत बाजूला म्हणण्यापेक्षा दुसऱ्या हॉलमध्ये ठेवून असं म्हणू आपण. पण जर ते केलं ना तर मी खात्रीनं सांगेन उजाडणारी जी पहाट असेल सकाळ असेल ती काहीतरी वेगळा आनंद घेऊन येईल. इतकं रात्रभर ते अनुसंधान टिकतं. अगदी रात्री जाग आली तरी सुद्धा निम्म राहिलेलं स्तोत्र पूर्ण व्हायला लागतं. दादा आपण काय करतो संकल्प करतो आणि त्याच्या मागे धावायला लागतो आपण की पण होत नाही. पण ते काही ना काहीतरी आपल्याला अडचणी असतात. माणूस आहे तो शेवटी. मग कधीतरी मला असं वाटतं ते श्वासावर घ्यावं का, ह्यांनी सांगितलं श्वासावर नाम घ्या किंवा ते काहीतरी मी ऐकलं होतं परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी हे पण जरा समजून सांगा. आणि ते तसं घ्यावं का साधं सोपं घ्यावं, काय करावं काय नाही? हां, आता नामस्मरण हे वाणीची तपश्चर्या आहे. तर वाणीचे 4 प्रकार सांगितलेत की
वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा ही 4 स्टेजेस आहेत. आता वैखरी ही घेण्याची आहे आणि मध्यमा, पश्चंती, परा ही अवस्थेची आहेत. वैखरी म्हणजे आपण श्रीराम वैखरी म्हणजे आपण मोठ्यानं जे म्हणतो, हो ना. आणि अवस्था म्हणजे अवस्था म्हणजे मध्यमामध्ये ते आपोआप उतरतं, बर, पश्चंतीमध्ये सुद्धा ते पूर्ण आपोआप जातं आणि परेमध्ये तर प्रश्नच नाही. तिथं तो तुर्या अवस्थेचा अनुभव ती परा म्हणजे नाभीच्या इथली. कारण नाभीच्या इथं वासनांचा, द बंडल ऑफ डिझायर म्हणतात त्याला, वासनांचा पुंज असतो नाभीजवळ. नाळ जोडलेली असते ना, तिथे ते वासनांचा पुंज असतो. त्यामुळे तिथून जेव्हा नाम येतं तेव्हा वासना पूर्णपणे साधकाच्या निघून जातात. आता दुसरी गोष्ट तुम्ही विचारलीत की श्वासावर नाम घ्यावं का, असं काही ठिकाणी म्हणतात. आता आपल्या निंबर्गी पंथामध्ये श्वासावर नाम घ्यायला सांगितलेलं आहे. प्रत्येक पंथाचं वैशिष्ट्य आहे, संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे. पण महाराजांनी अत्यंत सोपं सांगितलेलं मी सांगेन. श्वासावर नाम घ्यायचा अभ्यास करण्यापेक्षा श्वासासारखं नाम घ्या. अरे वा, श्वासासारखं नाम घ्या. श्वासासारखं नाम घ्या. तुम्हाला येईल तैसा बोल रामकृष्ण, असं तुकाराम महाराज म्हणाले. तुम्ही मोठ्यानं म्हणायचं ना, मोठ्यानं म्हणा, मनात तर तो आपोआप चाल. कसं आहे, एखादी घंटा वाजवल्यावर जसे त्याची स्पंदनं आपल्याला काही काळ आपल्याला ऐकू येतात ना, तसं वैखरीने घेतलेलं नाम काही काळ ऐकू येतं. तेच आपल्याला उपांशू जपात जातं, मनातल्या मनात म्हणतो आपण, ते त्या पद्धतीने जातं. कमीत कमी साधकांनी काय करावं, सकाळी एक पहिली माळ आहे ना, सकाळी पहाटे जे उठतात ते पहिली माळ तरी मोठ्यानं करावी, म्हणजे त्याची सावली आपल्याला दिवसभर राहते. त्याच्यानंतर आपण उपांशू. पण नामस्मरणाच्या ज्या बाकीच्या ज्या पायऱ्या आहेत, ज्या वाणी आहेत, त्या वाणी ज्या आहेत त्या अवस्थांतर आहेत, त्या आपोआप हळूहळू उतरत जातात खाली आणि त्या पद्धतीनं तो नाम घेत जातो. म्हणजे त्याच्याकडे आपण बघायची काही गरज, आवश्यकता नाही आहे बघायची. काय होईल ते होईल. हो, मी सांगू का, आंधळा पाणी भरतो तसं आपण पाणी भरावं. किंवा आमचे नानासाहेब गोखले म्हणायचे की नाम एक्के नाम हमालाचे काम. हमाल काय विचारत नाही की डोक्यावर काय आहे, किती बॅगेमध्ये काय, तो आपला घेऊन जातो. तसं आपण नाम घेत जावं. त्याच्यातून काय होणार आहे ह्याच्याकडे आपण फारसं लक्ष देऊ नये. इतकं अगदी भोळे भावानं आपण जर नाम घेतलं ना तर निश्चित आपल्याला ते आपोआप समजायला लागतं. रवी दादा, तुम्ही एक गोष्ट सांगितली होती, त्या एका बाईने विचारलं होतं महाराजांना काहीतरी, की म्हणजे तिचा 4 दिवस ती जी बाहेर बसायची तेव्हा काय होती ती गोष्ट. हां, एका भगिनीने महाराजांना असं विचारलं होतं, महाराज आमच्या बायकांच्या ज्या अडचणी असतात 4 दिवसाच्या, त्या काळामध्ये नाम कसं घ्यायचं, नाम घेतलं तर चालेल का. महाराज काय म्हणाले, तो देहधर्म आहे, त्याचा आणि नामाशी संबंध नाही. नाम हा मनाचा धर्म आहे, त्यामुळं मन हे सोळंच असतं कायम. देहाचे देहधर्माप्रमाणे नैसर्गिक प्रक्रिया ज्या होतात त्या होईनात का, आपण मनानं जप करायला काही हरकत नाही. श्वास घेतो, त्यामुळं श्वास घेतोच ना आपण 4 दिवसामध्ये, का आपण श्वास टाकतो नाही, आपण काही श्वास सोडून देत नाही. आपण ज्या पद्धतीनं श्वास सहज घेतो तसं ते पण नाम सहजपणानं आपण त्या काळात जरी घेतलं तरी त्याचा कुठलाही दोष नाही. म्हणून नामाला कसलाही दोष नाही, त्याला सोळ्यावळ्याचा दोष नाही आहे. तुम्ही घरात पाळता की नाही ह्याचा दोष नाही, तुम्ही स्नान केलेत की नाही ह्याचा दोष नाही, तुम्ही शुचिर्भूत झाला की नाही ह्याचा दोष नाही. घरामध्ये मृत्यू झाला कोणाचा, घरामध्ये मृत्यू झाला तरी दोष नाही आहे. तुम्ही अगदी तुमच्या टॉयलेटमध्ये गेलात आणि नाम आहे तरी दोष नाही आहे. नाम हे शुद्ध करणार आहे, नामाला कोण शुद्ध करणार. बरोबर. नाम हे शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. नाम हे स्वयंपूर्ण आहे. नाम हे निर्गुण परब्रह्म आहे. निर्गुणाला गुण आपण जोडू शकत नाही. निर्गुण परब्रह्म असल्यामुळं ते कुठेही व्यापक आहे आणि ते चराचरामध्ये व्यापक आहे. चराचरामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये नाम आहे. प्रत्येक आपल्या शरीराच्या कणाकणा जेवढ्या पेशी जन्माला येतात रोज तेवढं नाम जन्माला येऊ शकतं, तेवढं नाम प्रक्रिया करतं. म्हणून नामाला कसलाही दोष नाही आहे कुठल्याही प्रकारचा. आपण गाडीवर असलो काय, गाडीत असलो काय, कामात असलो काय किंवा कशातही असलो काय, आपला उद्योग चालू असताना सुद्धा आपण नामाचं स्मरण 2-2 मिनिटांना करू शकतो. मग आपण समजा एखादा कॅशियर आहे बँकेत मोजणारा, तर तो काय म्हणेल, बाबा मी कॅश मोजतो तेव्हा नाम घेतलं तर कॅश चुकणार मोजताना, तुमचा राम भरून देणार आहे का असं म्हणेल. पण त्याला काय आहे,
कॅश मोजायला घेताना पहिल्यांदा आपण राम म्हटलं आणि कॅश मोजून झाल्यावर एकदा राम म्हटलं तर उरलेल्या नोटा ज्या मोजल्या आहेत ते सगळ्या नाममयच आहेत. त्याचं जे कर्म आहे ते सगळं नामरूपच झालेलं आहे. सुरुवात आणि शेवट नामात होणं म्हणजे मधला संधिकाल जो आहे तो सगळा नामातच जातो. आपल्या आत्ताच्या संवादातनं माझ्या एक चांगलं लक्षात असं आलं की असं म्हणतात ना की ते महाराजांच्या समोर बसून मी एक माळ जप करतो किंवा मी तसा जप करतो आणि मी समजा गाडीवर करतो येता जाता करतो, तर मला असं वाटायचं की आपण तिथं बसून करत नाही, हे काहीतरी चुकतंय का आपलं. तर नाही, होईल, उद्या होईल, परवा होईल कधीतरी, पण आता चाललंय ते चालू द्या. असं एक आहे की काही काळ तरी जसा 10वीचा अभ्यास येता जाता करून 10वी पास होता येत नाही का, तसा आपल्याला हा अभ्यास आहे आणि इथं काही चमत्काराला वाव नाही आहे. हे पूर्णपणे अभ्यासाचं, हे विज्ञानानं सिद्ध केलेलं तत्त्वज्ञान आहे. नाम तर हा नामाचा अभ्यास आहे. तर तो काही काळ तरी असेना आपण थोडा बसून एके ठिकाणी बसून ही साधना केली पाहिजे. पण काय होतं, आपण काही वेळा बसतो, एक तासभर बसल्यानंतर आपला आणि त्या नामाचा दिवसभराचा संबंध सुटतो, उद्या सकाळीच जातो आपण तिथं. तसं न होऊ नये म्हणून जाता येता उठता बसता शिंकता, अगदी शिंकताना शिंक जांभई खोकला तेवढा वेळ वाया गेला, म्हणजे एवढासुद्धा वेळ काही काळ रिटायर माणसांनी तरी जीवनातला काही काळ तरी नामासाठी दिला, या भावनेनं राहिलं पाहिजे. आपल्याला ही प्रचिती हा तो परमात्मा जर, ते परब्रह्म जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल किंवा आपणच आहोत ह्याची ओळख जर पटायचं असेल तर आपल्याला त्याला मोल द्यावं लागेल. काय आहे की वांग्याच्या भाजीचे पैसे देऊन हिऱ्याची अंगठी विकत घेता येत नाही. मीराबाई म्हणते ना की वस्तू अमोली कधी मेरे सद्गुरूने पायो जे मैंने नाम रतन धन पायो. किंवा माडगुळकर म्हणतात तसं, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरिनाम विकत घेतला श्याम. तो श्याम विकत घ्यायला जर पाहिजे असेल, तो आपला व्हायचा असेल तर जन्मभराच्या श्वासासारखी त्याला किंमत द्यावी लागेल. तेवढं द्यावं लागेल आपल्याला. ते समाधान प्राप्त जर व्हायचं असेल तर तेवढं आपल्याला मोजायला लागेल. ते असं आपसूक तर नाही होणार. रवी दादा, नामाबद्दल आता आपण खूप काही चर्चा केली, काय केलं. गोंदवलेकर महाराजांचे पट्टशिष्य ब्रह्मानंद महाराज. हो, आम्हाला तर एवढंच माहिती आहे की त्या गोंदवल्यात गेलं की डावीकडं ते ब्रह्मानंद महाराजांचं छोटं मंदिर आहे, तिथं आम्ही शिधा नेऊन देतो. आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की ब्रह्मानंद महाराजांनी त्या तिथली सगळी उपासनेची पद्धत सगळी लावून दिलेली आहे. आणि ब्रह्मानंद महाराज खूप मोठे शिष्य होते. पण ब्रह्मानंद महाराज पट्टशिष्य का शिष्योत्तम का, हे आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं. ब्रह्मानंद महाराज म्हणजे त्यांचं मी पूर्व चरित्र वगैरे काही सांगत नाही, पण ब्रह्मानंद महाराजांनी अत्यंत विद्वान पंडित होते. त्यांनी षटशास्त्र पंडित होते, न्यायशास्त्र, मीमांसा, अनेक प्रकारच्या ग्रंथांचे त्यांनी पारायणं केली होती, अनेक प्रकारच्या विद्या संपादन केल्या होत्या. काही ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुवर्णपट, ताम्रपट जिंकलेले होते. काशीसारख्या ठिकाणी वादविवाद स्पर्धेमध्ये विद्वानांच्याकडे. पण त्यांच्या जीवनात त्यांना असं वाटलं त्यांच्या काळामध्ये की एवढं करून आपल्याला अजून आतून समाधान नाही मिळत. हे जे ज्ञान आपण जे घेतो आहे त्याच्यातून समाधान मिळत नाही आहे. तर त्या समाधान प्राप्तीसाठी मला सद्गुरू केल्याशिवाय तरणोपाय नाही, असं जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी व्यंकटपतीची, म्हणजे जे व्यंकटापूर आहे कर्नाटकातलं अत्यंत सुंदर स्थान आहे, की महाराज म्हणायचे की ह्या जन्मात काशीला गेला नाही तरी चालेल पण व्यंकटापूरला जरूर जावं, इतकी सुंदर बालाजीचं. तर त्या व्यंकटापूरसारख्या ठिकाणी कपट डोंगरामध्ये ब्रह्मानंद महाराजांनी गुरुच्या प्राप्तीसाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली. आणि तिथं दृष्टांत झाल्याप्रमाणे ब्रह्मानंद महाराज वाडीला गेले, तिथून ते इंदूरला आले आणि तिथं महाराजांची भेट झाली. तेही असे खूप भटक हो, म्हणजे गुरुशोधार्थ बऱ्याच ठिकाणी गेले ते. बऱ्याच ठिकाणी वाडीला गेल्यानंतर दत्त महाराजांनी सांगितलं की
तुला इंदूरला तुझे सद्गुरू भेटतील. अक्कलकोट स्वामी भेटले होते. अक्कलकोट स्वामी त्यांना नाही भेटले, ब्रह्मानंद महाराज आणि भाऊसाहेब केतकरांना भेटले होते आणि महाराजांना भेटले होते. तर ब्रह्मानंद महाराज जेव्हा इंदूरला गेले, मारुती मंदिरात त्यांचे मित्र होते भैयासाहेब मोडक, त्यांच्याबरोबर गेले आणि 2-3 दिवस त्यांना महाराजांबद्दल सुद्धा शंका होत्या. कारण महाराज लहान मुलांच्यात बसायचे, स्त्रियांच्यात बसायचे, हास्यविनोद करायचे, प्रापंचिक गोष्टी, हा कसा काय गुरु होणार, अशा शंका ब्रह्मानंदांच्या मनात. ब्रह्मानंद महाराज हे अत्यंत म्हणजे महाराजांनी त्यांच्याबद्दल म्हटलं आहे की ब्रह्मानंदांचं चारित्र्य हे शुभ्र चालण्यासारखं आहे. कारण ब्रह्मानंद महाराजांना अशा वावग्या गोष्टी कधी आवडल्या नाहीत. तर त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा काय माझा गुरु होणार, मला तर दत्त महाराज असा दृष्टांत देतात, अशा शंका यायला लागल्या. पण शंकेचं निरसन महाराजांनीच केल्यानंतर महाराजांच्या चरणावर जेव्हा त्यांनी डोकं ठेवलं, अर्थात एक आहे की त्यावेळेला नेमकं काय झालं असेल हे आपण फक्त आकलन करू शकतो, ती अनुभूती सांगू शकत नाही. पण ब्रह्मानंदांनी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवल्यावर ते एवढंच म्हणाले, तुम्ही ज्ञान घेतलं म्हणा तरच मी डोकं वर उचलतो. कारण या ज्ञानानंच मला धोका दिला. कशाचा? की तुमच्या आणि माझ्या आड हे ज्ञान आलं आणि ह्या ज्ञानानं जी समाधानाची परिपूर्णता झालेली नाही, तर हे ज्ञान जे आहे अपूर्ण आहे. हे ज्ञान तुम्ही घेतलं म्हणा आणि पूर्ण समाधान मिळेल असं मला जे नाम आहे किंवा असं जे साधन आहे ते तुम्ही मला द्या. अशा पद्धतीनं शरणागत भावानं ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांच्या चरणावर डोकं ठेवलं. महाराज म्हणाले, बुवा मी घेतलं. आणि ब्रह्मानंद महाराजांनी त्यानंतर ब्रह्मानंदाने अजन्म कधीही वादविवाद, शास्त्रचर्चा, एका नामाशिवाय त्यांनी दुसरं काहीच केलं नाही. महाराजांनी एके ठिकाणी ब्रह्मानंदांच्याबद्दल असं म्हटलं की ब्रह्मानंदाने आपल्या जीवनामध्ये नामाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. तुमचं जेवढं देहावर प्रेम आहे तेवढं त्यांचं नामावर आहे. देहावर प्रेम आहे म्हणजे काय आहे, तर आपण जेवढं देहाशी तादात्म्य आहोत. मला जर कोणी म्हटलं की तुम्ही मेलेले आहेत, मी म्हणेन तू वेडा आहेस, मी जिवंत आहे. माझ्या जिवंतपणाची जेवढी खात्री आहे तेवढी त्यांना नामाबद्दल खात्री होती. असे ब्रह्मानंद होते. महाराजांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी जीवनामध्ये आचार, विचार आणि उच्चार ठेवला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची वाणी होती, वर्तन होतं आणि व्यवहार होता. गुरु आज्ञा प्रमाण असं काय जे गुरु आज्ञा पालन हेच त्यांचं जीवनाचं ब्रीद होतं. महाराजांनी कर्नाटकात सांगितलं त्या क्षणी ते कर्नाटकातून निघाले. महाराजांच्याबद्दल अतीव प्रेम होतं. त्यांनी जी महाराजशिवाय त्यांनी त्यांच्या मुखातून शब्द निघाला नाही. ब्रह्मानंद महाराज हे 6.25 फूट होते. 6.25 फूट हो. आणि महाराज थोडे गिड्डे होते. पण मग माझ्या गुरुपेक्षा मी उंच दिसू नये म्हणून ब्रह्मानंद महाराज नेहमी वाकून उभा राहायचे. त्यांचं पंढरपूरचा पण एक काहीतरी आहे प्रसंग आहे. हे सगळं करत असताना कर्नाटकामध्ये अनेक प्रकारचे नामसप्ताह केले, अनेक गोष्टी केल्या, अनेक मंदिरं बांधली, व्यंकटापूरचा जीर्णोद्धार केला, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अन्नदान दिलं गेलं. हे सगळं केलं. महाराजांनी एका गुरुपौर्णिमेला 1913ची जी गुरुपौर्णिमा भडगावकरांच्या राम मंदिरामध्ये झाली, जी पंढरपूरला आहे, पंढरपूरला काहीतरी भडगावकरांचं राम मंदिर आहे, त्या ठिकाणी ब्रह्मानंदांना पण महाराजांनी बोलवलं. तिथं भेट झाली आणि महाराजांच्या मनामध्ये एक असा संकल्प आला की पांडुरंगाला काही आपण नैवेद्य करावं आणि इथले जे बडवे वगैरे आहेत ह्या सगळ्या मंडळींना भोजनासाठी बोलवावं. तर महाराजांनी सहज रात्री विचारलं की हे कोण जेवण करू शकेल, घालू शकेल. आता तेवढं जेवण घालायचं म्हणजे खर्च आला साधारणतः 1000 रुपये त्या काळात. हे कोण करणार? कोणीच हात उचलेनावर. महाराजांनी फक्त बघितलं, बुवा जी महाराज एवढंच म्हणाले. आणि ब्रह्मानंदांना महाराज उठले आणि निघून गेले. कारण त्यांना खात्री होती बुवांना सांगितलं म्हणजे ब्रह्मानंदांना सांगितले ना म्हणजे ते होणार. त्या रात्री ब्रह्मानंद बाहेर पडले आपल्या नागाप्पाला घेऊन आणि तिथंच एक मनुष्य होता. तो म्हणाला, पांडुरंगानं मला आज पहाटे स्वप्नातून सांगितलं की माझा भक्त येतोय आणि त्याला ही पुडकं दे तुझ्याकडं आणि ते त्याच्याकडून ते प्रसाद करून घे म्हणून ते पुडकं त्यांच्या हातात ठेवलं. जेवढे पैसे लागणार होते तेवढेच त्याच्यात होते. ब्रह्मानंद महाराज गेले
आणि त्यांनी ते सगळ्या पद्धतीची व्यवस्था करून सकाळी सगळं भोजन वगैरे तयार करून आपल्या सद्गुरूंची इच्छा पूर्ण केली. असे ब्रह्मानंद होते. त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांचे आणि महाराजांना सांगायचं होतं ब्रह्मानंदांना की ही त्यांची शेवटची गुरुपौर्णिमा आहे. त्यानंतर भडगावकर राम मंदिराच्या इथून एका बोळामध्ये जाऊन ब्रह्मानंद महाराज आणि महाराज 2 तास बोलत उभारले. या 2 तासात पुढच्या सगळ्या महाराजांनी व्यवस्था कशा करायच्या याबद्दलचा काही उपदेश दिला असावा, तो आपल्याला ठाऊक नाही, तो कुठल्याही चरित्रातही नाही आहे. तर ते महाराजांनी सांगितलं त्यांना. आणि त्यानंतर ब्रह्मानंदांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांना काय वाटलं असेल हे फक्त ते जाणवत. कारण गुरुचा विरह, लक्षात घ्या की एक असतं की सगुणाचा सहवास हा अत्यंत प्रेमदायक असतो. काय सगुणाच्या सहवासात राहिलेली जी मंडळी असतात ना, त्यांचं प्रेमच काही विलक्षण असतं. ब्रह्मानंद महाराज राहिले होते, त्यामुळे त्यांना ठाऊक होतं. त्यानंतर ते महाराजांनी देह ठेवला. देह ठेवल्यानंतर मग 9-10 दिवस ब्रह्मानंद महाराज आले नाहीत. त्याचं पण एक कारण असावं असं मला वाटतं की ब्रह्मानंद महाराजांना लांब का पाठवलं असेल महाराजांनी देह ठेवला कर्नाटकात. कारण काही वेळेला असंही म्हणतात की ब्रह्मानंदांच्यामध्ये अशी शक्ती निर्माण झाली होती की महाराजांनी देह ठेवलेल्या महाराजांना त्यांनी उठवलं असतं परत, अशी ही शक्ती होती. आणि महाराजांच्या कडनं जर आपण विचार केला, चिंतन केलं, तर अत्यंत परमप्रिय शिष्याच्या मध्ये सुद्धा मन अडकू नये किंवा मन गुंतू नये म्हणून सुद्धा गुरु आपल्या शिष्याला लांबवर पाठवतात. असंही असेल, हा प्रत्येकाच्या भावाचा आहे, याला काही सिद्धता नाही आहे, पण कोणी जण आपल्या आपल्या तर्कानं ते करू शकतो. पण एवढं मात्र खरं की तो शिष्योत्तम होता. रविदादा, सद्गुरू वाक्य प्रमाण हे म्हणजे गोंदवलं ते पंढरपूर हे अंतर जर बघितलं आपण तर महाराज घोड्यावरती पंढरपूरला चालले होते, असा एक काहीतरी किस्सा आहे. हो. आणि हे चालत चालले होते. हे चालत हा म्हणजे महाराज पंढरपूरला नाही, पण चरित्रामध्ये एक जवळच्या नरवणे गावाला चालले होते जवळ. आणि साधारणतः त्यावेळेला आप्पासाहेब बडगावकर आणि मला वाटतं वामनराव ज्ञानेश्वरी ही मंडळी बसली होती. आणि महाराज म्हणाले, बुवा तुम्ही पण या, बसा म्हटलं. तर ब्रह्मानंद महाराजांनी विचार केला की आपल्या गुरुजवळ कसं बसायचं. हे दोघं काही उतरले नाहीत. ब्रह्मानंद महाराज मागणं साधारणतः मे महिना होता, वैशाखाचा, आणि त्या काळातले रस्ते होते ते केवढे तापलेले असतात माहिती आहे. ब्रह्मानंदांनी पळायला सुरुवात केली. पळायला सुरुवात केल्यानंतर ब्रह्मानंदांना 1-2दा बोलवलं महाराजांनी, तरीसुद्धा महाराजांना नमस्कार करत महाराजांच्या चरणाकडं. ब्रह्मानंदांनी कधी मुखावलोकन नाही केलं, फक्त चरण पाहिले महाराजांचे. आणि ब्रह्मानंद महाराज पळायला लागल्या. तर महाराजांनी काय केलं, स्वतःच्या खडावा घेतल्या आणि टाकल्या. तर त्या डोक्यावर ठेवून ब्रह्मानंद महाराज पळायला लागले. खडावा घातल्या नाहीत. आणि नरवणे गावात जाऊन आले, सगळं झालं. तिथून परत येताना तसेच आले. संध्याकाळी भाऊसाहेबांनी, आप्पासाहेब बडगावकर म्हणाले, ब्रह्मानंदांनी आज्ञा मोडली म्हणाले. महाराजांनी बसा म्हणून सांगितलं होतं. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, ब्रह्मानंदांनी जे केलं ते कोणीच करू शकणार नाही. आणि ब्रह्मानंदाला विचारलं की तुम्ही खडावा डोक्यावर का घेतल्यात. तर म्हणाले, त्यावेळेला मला चांदण्यात फिरल्यासारखा आनंद होत होता, मला ऊन जाणवलंच नाही. म्हणजे अशा पद्धतीचे होते की त्यांनी आपल्या गुरुसमोर, बघा महाराज काय म्हणाले ब्रह्मानंदांच्या बाबतीत. ब्रह्मानंद हे सर्वथैव मोठेच होते माझ्यापेक्षा, महाराज म्हणाले. आपल्या शिष्याबद्दल बोलतात हा महाराज. बघा गुरुनं काय शिष्याचं कौतुक केलं की सर्वथैव त्यांचं ज्ञान. मीच म्हणाले 4थी पण पास झालो नाही, ते षटशास्त्र पंडित होते की ते काशीसारख्या ठिकाणी शिकले, मला गोंदवले सोडता आलं नाही. गोंदवले माझं नकाशात नाही. ब्रह्मानंद एवढे मोठे होते, एवढे शास्त्री होते, सगळं असताना मी त्यांचा गुरु का झालो ह्याचं कारण म्हणाले, ते जेवढे स्वतःला विसरले त्याच्यापेक्षा किंचित मी जास्त स्वतःला विसरलो म्हणून मी. ब्रह्मानंदांनी लग्नच नाही केलं, मी 2-2 लग्न केली म्हणाले. म्हणजे
किंचित मी स्वतःला विसरलो म्हणून मी त्यांचा गुरु होऊ शकलो. ही ब्रह्मानंदांची योग्यता स्वतः महाराजांनी सांगितली. ब्रह्मानंद महाराजांना अंगावरती पांढरं कोड होतं. हो तो पण एक काहीतरी किस्सा आहे ना. त्यांनी महाराजांनी त्यांना काहीतरी विचारलं हो होतं. हो. एकदा काय झालं होतं की ब्रह्मानंद महाराज बेलधणीमध्ये आरती करत असताना तीर्थ देत होते. तिथं दत्तमभटजी होते आरती पूजा करायचे. तर ब्रह्मानंद महाराज तीर्थ वाटत होते. तीर्थ वाटता वाटता एका शास्त्रींच्या मनात आलं की हे तीर्थ कसं घ्यावं आपण, कारण त्यावेळेला साधारणतः कुष्ठ किंवा कोड हा संसर्गिक आहे असं मानत होते. तर ह्यांच्या हातून कसं घ्यावं म्हणून जरासा त्यांनी हात असा किंचितसा केला असेल. पण ब्रह्मानंदांना लक्षात आलं. ते दत्तमभटजींना म्हणाले, भटजी तुम्हीच वाटा तीर्थ आता, असं म्हणताना ते गेले. ते त्यांना मात्र वाटलं की अरे हे काय झालं असं. त्यांनी क्षमा मागितली. नंतर जेव्हा महाराजांकडे आले गोंदवल्यामध्ये तेव्हा महाराज काय म्हणाले ब्रह्मानंदांना, बुवा की असं म्हणतात की कुष्ठ झालेल्या तुम्हाला कोड लागलं त्यामुळं तुमच्याजवळ कोण येत नाही, आणि कळत ना कळत लोक म्हणतात की एवढा गुरु असून त्यांचं कुष्ठ साधं घालवू शकत नाहीत काय, रामाचे एवढे उपासक असून ते, असं लोक तक्रार करतात काही वेळेला. तर आज म्हणाले आपण घालवून टाकू हे सगळं, असं म्हणाले महाराज. आज हे तुमचं कुष्ठ घालवून टाकू, रामरायाच्या कृपेनं जाईल ते. त्या ब्रह्मानंद महाराजांनी डोळ्यात पाणी यायला लागलं आणि ब्रह्मानंद महाराजांनी महाराजांचे चरण धरले. म्हणाले, महाराज ज्या कुष्ठानं माझी देहबुद्धी घालवली ते जर तुम्ही घालवलं तर कदाचित मी परत देहबुद्धीत येईन, आणि नामाच्या मोबदल्यामध्ये हे जाणं हा सौदा काही मला मंजूर नाही आहे. म्हणाले, तुम्हाला मी प्रार्थना करतो हे आहे असंच राहू दे. देहबुद्धी गेलेली आहे म्हणजे, कारण ब्रह्मानंदांच्या जवळ कोणी यायलाच तयार नव्हतं त्यावेळेला. स्त्रियांना तर यायच्या शक्यताच नव्हती कधीच, आणि कोणीही यायचं थोडं विचार करायचे. त्यामुळं म्हणाले माझी साधना नीट व्हायची, माझं नाम चांगलं व्हायचं. ही जी काही वृत्ती आहे, म्हणजे मला ह्याच्यातून एक आपल्याला सर्वांना शिकता येईल की कधीतरी जीवनामध्ये असे प्रसंग आले ना आपल्या जीवनामध्ये, तर आपण असं समजावं, अरे वा किती छान प्रसंग आणला, मला मोकळं केलं महाराजांनी आज. एखादा दुःखद प्रसंग आला, मला मोकळं केलं नामासाठी. एखादं काहीतरी बाबा हे झालं, अरे वा बरं झालं तेवढंच नाम घ्यायला मिळतं. एखाद्याला बस चुकते आपले आणि अर्धा पाऊण तास उभा राहावं असं, म्हणजे स्टँडवर जातो आम्ही आणि आम्हाला जायचं असतं कोल्हापूरला पुण्याला, आणि बस चुकते, अर्ध्या तासानं बस आहे, आपण त्रागा करतो, अरे आता कुठली मिळणार बस, कधी मिळणार. त्याच्यापेक्षा अरे वा छान अर्धा तास नाम घ्यायला सवड मिळाली आत्ता, असं जर म्हटलं तर किती आनंद होईल. आपणच आपल्या परिस्थितीकडं सकारात्मकतेने बघायला आपल्याला हा जो ब्रह्मानंद महाराजांचा प्रसंग आहे ना, संतांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना ह्या आपल्याला नेहमीच काहीतरी सकारात्मक शिकवणीसाठीच आलेल्या असतात. ब्रह्मानंद हे प्रसिद्धीपरान्मुख असल्यामुळं त्यांनी स्वतःबद्दल कधी जास्त बोलले नाहीत, त्यामुळे त्यांचं चरित्र कधी बाहेर आलं नाही. कुणीतरी विचारलं होतं की गोंदवल्यामध्ये ब्रह्मानंदांचं मंदिर का नाही आहे. तर महाराजांनी एकदा सांगितलं, कोठी हेच ब्रह्मानंदांचं मंदिर आहे. कारण त्या ज्या कोठीवर ब्रह्मानंद आहेत त्या कोठीमध्ये कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते. लाखो लोक आली तरीसुद्धा तिथं प्रसादाला कधीही कमी पडणार नाही. म्हणून ब्रह्मानंद महाराज म्हणाले, जग जरी लोटलं तरी सार भाताला मी कधीही कमी करणार नाही. हे जे वचन आहे अन्नपूर्ण आहे साक्षात महाराजांची. आणि ती जी व्यवस्था सगळी लावली महाराजांच्या देह ठेवण्यानंतर 1913 नंतर 1918पर्यंत महाराजांचेच कधी कायम कपडे घातले, त्यांनी स्वतः कधी कपडे नवीन घेतले नाहीत. महाराजांचेच कपडे. शेवटचा जोड 1918ला आईसाहेबांनी दिला आणि तो शेवटचा जोड ठरला. 18ला ब्रह्मानंदांनी देह ठेवला. इतकं शिष्यत्व मी कुठं बघितलं नाही, आणि एवढा मोठा शिष्य बघितला नाही की ज्यांना महाराजांनी आपल्यासारखं केलं होतं. ते आणि ते एकच आहेत, ते सद्गुरुपदच आहे. ते फक्त काय आहे, तो शिष्यानं कसं वागावं ह्याचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी ब्रह्मानंदांचा अवतार आहे. वा छान छान. ब्रह्मानंदांची योग्यता तेवढीच आहे, पण शिष्यानं आपल्या जीवनात कसं आचरण केलं पाहिजे, कशी गुरुआज्ञा पालन केलं पाहिजे हे दाखवण्यासाठी ब्रह्मानंदांचा अवतार आहे.
जसं रामाबरोबर हनुमानाचा होता. किंवा रामदासांच्या बरोबर कल्याणाचा होता. कल्याणाचा होता. कल्याणाचा अवतार जसा होता तसाच ब्रह्मानंदांचा अवतार. तो अवतारी पुरुष आहे, तो अवतार आहे. म्हणून ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, चैतन्य आणि ब्रह्मानंद एकच आहे. जे उन्मनीयेचे लावण्य, तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, जे योगद्रमाचे फळ, आनंदाची केवळ चैतन्य गा. आनंद आणि चैतन्य एकच आहे. ब्रह्मानंद आणि ब्रह्मचैतन्य एकच आहे. फक्त आपल्याला परंपरा, गुरुकुळ जपण्यासाठी, गुरुपरंपरा जपण्यासाठी, जसे सांदीपनी कृष्ण गुरुपरंपरा जपायच्या असतात. पण ब्रह्मानंद महाराजची योग्यता, ब्रह्मानंदांनी जसं म्हटलंय की महाराज म्हणजे राम आहेत, तसेच ब्रह्मानंदांना ते अनुभवलं होतं, जाणवलं होतं. त्यांना ते आंतरिक जाणवलं होतं की महाराज हे राम आहेत. हे राम आहेत हे किती लोकांना जाणवलं होतं? राम महाराज नाही, ते ब्रह्मानंदांना जाणवलं होतं. जसा रामाचा मारुती तसे महाराजांचे ब्रह्मानंद. एवढंच ब्रह्मानंद फार. ब्रह्मानंद महाराजांनी कर्नाटकमध्ये मला वाटतं 3 ठिकाणी काहीतरी 13 कोटीचा संकल्प सोडला. काय ते म्हणजे नक्की? ब्रह्मानंदांना जेव्हा, आणि 13 कोटीच का? 13 कोटी ब्रह्मानंदांना महाराजांनी कर्नाटकामध्ये रामनामाचा प्रसार करायसाठी जेव्हा पाठवलं, तेव्हा ब्रह्मानंद जेव्हा गेले तेव्हा त्यांनी काही काही ठिकाणं बघितली की रामनामाचा प्रसार करायचा असेल तर लोकांना एका संकल्पामध्ये जोडलं पाहिजे. आपण संकल्पाशिवाय कार्य पूर्ण होत सिद्धी होत. आपण जर कुणाला सांगितलं तुम्ही जरा नाम घ्या रोज, असं नाही. आम्ही संकल्प केला आहे किंवा आम्ही आज घरामध्ये 13 तासाचा जप ठेवला आहे म्हटलं की लोक 13 तासाच्या जपासाठी अर्धा तास 1 तास येऊन बसतात. संकल्प असतो म्हणून. तसं संकल्पामध्ये बांधून ठेवण्यासाठी 13 कोटीचे 3 संकल्प 3 ठिकाणी, एक नरगुंद, बिदरहळ्ळी आणि तेरदाळ, ह्या 3 गावी त्यांनी 13 कोटीचे पुनश्चरण केले रामनामाचे. आणि 3ही ठिकाणी ती व्यवस्थितरित्या पूर्ण झाली. त्यापैकी 2 ठिकाणी महाराज आले, 3 स्त्रिया, म्हणजे 1913ला जो जपसमाप्ती झाली त्या तेरदाळमध्ये मात्र महाराज आले नाहीत. पण या 2 ठिकाणी महाराजांनी येऊन त्याची समाप्ती पण केली होती. आता तुमचा जो प्रश्न होता की 13च का, एक मला असं वाटतं की रामनामाची 13 अक्षरं आहेत, 13 अक्षर आहेत. तर एक अक्षरासाठी 1 कोटी मंत्र म्हटला तर पूर्ण देहाचे जे म्हणजे 11 इंद्रिय, मन वगैरे जे म्हणतो आपण की साधन अंतःकरण चतुष्ट हे शुद्ध होतं. हा एक भाव. दुसरं 13 कोटी केल्यावर सब 13 होतं. सब 13 म्हणजे सगळं आहे ते तुझं आहे. माझे पण संपतं तिथं 13 कोटी होतं. 13 कोटी झाल्यानंतर सगळं त्याचं होतं. सब 13 होण्यासाठी 13 कोटी. आणि 13 अक्षरी मंत्र असल्यामुळं प्रत्येक अक्षराचा 1 कोटी, याप्रमाणे 13 कोटी. म्हणून 13 कोटीचे काही संकल्प असे सोडले होते आणि ते 3 ठिकाणी केले ब्रह्मानंदाने. नरगुंद, बिदरहळ्ळी आणि तेरदाळमध्ये केले होते. तेरदाळचा उल्लेख झाला आता. मला वाटतं तेरदाळ हे तुमचं गाव आहे ना? हो. मग तेरदाळ आणि ब्रह्मानंद महाराज किंवा काही त्याच्याबद्दल सांगा ना. तेरदाळला दत्त मंदिर आहे तिथे. तर महाराजांनी स्थापलं होतं ते? नाही, महाराजांनी नाही. महाराजांच्या अगोदर, म्हणजे खूपच अगोदर होतं की देव मामलेदार म्हणून फार मोठे एक संत होते नाशिक सटाण्याचे, आपल्याला ऐकून माहिती असेल. तर जेव्हा ते पंढरपूर म्हणजे सांगली संस्थानामध्ये मामलेदार म्हणून होते तेव्हा त्यांनी ती जागा बक्षीस दिली होती. तिथे एक मंदिर बांधा म्हणून, आणि घर आणि मंदिर असं बांधलं होतं. तर दत्त मंदिर बांधलं होतं. तर दृष्टांतामध्ये मिळालेल्या पादुका दत्ताच्या प्रत्यक्ष तिथं मिळाल्या आणि तिथं ती पूजा सुरू झाली. तर ब्रह्मानंदांचे जे कृतकोटी, जे महाराजांचे शिष्य महाभागवत, तर त्यांची मुलगी ही तिथं मरळीकर देशपांड्यांच्या घरी दिली होती तेरदाळमध्ये. आणि त्यांना भेटण्यासाठी कृतकोटी आणि ब्रह्मानंद महाराजांना घेऊन ते तिथं तेरदाळमध्ये आलेले असताना ब्रह्मानंद महाराजांना असं वाटत होतं की आता 2 ठिकाणी झालेलं आहे, 3ऱ्या ठिकाणी पण आपण 13 कोटी करावा. तर असं स्थान कुठलं आहे हे बघण्यासाठी ते सहज
तेरदाळला आले होते कुर्तकोटींच्या बरोबर. तर बघता बघता ते त्या किल्ला वेश म्हणतात त्याला, जिथून प्रवेश होतो तिथं प्रवेशाच्या द्वारावरच दत्त मंदिर त्यांनी पाहिलं. तिथं आमचे आजोबा पूजा करत होते, आजोबा, आणि पूजा करत असताना ब्रह्मानंद आत गेले. आणि असं सांगतात त्यावेळेला की ब्रह्मानंद महाराज जेव्हा आत गेले आणि त्यांच्या अंतःकरणात ते बघितल्यानंतर मंदिर असं वाटलं ही जागा खूप छान दिसते. असं वाटल्यानंतर ते आत गेल्यानंतर त्यांना त्या गाभाऱ्यातून एक प्रकाशाचा झोत आला असं त्यांच्याकडे. आणि त्या क्षणी त्यांनी ठरवलं की आपण इथं 13 कोटी करायचे. अशा पद्धतीनं तो तिथं त्यांनी संकल्प केला 13 कोटीचा, आणि तो 1913लाच पूर्ण झाला. महाराज त्याच वेळेला महाराजांनी त्यावेळेला देह ठेवला होता, पण साधारणतः 1912 1913 असा साधारणतः एखादं 6 महिने वर्ष मागं पुढे असेल. पण महाराजांची प्रकृती मात्र ठीक नव्हती त्यावेळेला, कारण पंढरपूरची गुरुपौर्णिमा झाल्यानंतर महाराजांची प्रकृती थोडी थोडी हे होत होती. तर त्या समाप्तीसाठी ब्रह्मानंदाने आपले काही 2-4 मंडळी तिकडे, जीवनराव देशपांडे वगैरे ही मंडळी जे होते त्याला गोंदवलेला पाठवलं की महाराजांना आपण समाप्तीसाठी घेऊन या. जसं नरगुंदला महाराज आले, बिदरहळ्ळीला आले, तसे इथेही 2 महिने राहिले ती लोक. पण महाराजांनी एक पत्र लिहिलं तेरदाळच्या लोकांना की माझी इच्छा असून सुद्धा मी येऊ शकत नाही, माझी प्रकृती साथ देत नाही आहे, पण ब्रह्मानंद म्हणजे मीच आहे असं समजून तुम्ही त्यांच्याकडून ते समाप्ती करून घ्यावी. आणि ब्रह्मानंदांना असं लिहिलं की ब्रह्मानंद महाराजांना म्हणाले, बुवा तुम्ही माझ्या जीवाचे जीव आहात, असं एक वाक्य त्या पत्रात लिहिलेलं आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकानं चिंतन करावं. म्हणजे ब्रह्मानंदांचं स्थान महाराजांच्या अंतःकरणात काय होतं, माझ्या जीवाचे जीव आहात तुम्ही. हे एका दत्त मंदिरामध्ये केला होता का? हो, दत्त मंदिरामध्ये. त्या दत्त मंदिरामध्येच तो सप्ताह पूर्ण झाला. दत्त मंदिरातच 4.5 वर्ष होते ब्रह्मानंद महाराज राहत. आणि ते कन्नडमध्ये ते म्हणायचे की माझं माहेर आहे असं म्हणायचे. हां, तर ब्रह्मानंदाने तिथं भागवत सप्ताह सुरू झाला. तो पहिला सप्ताह 1909ला, म्हणजे ब्रह्मानंदानी स्वतः रचित जे भागवत आहे ते तिथं तेरदाळमध्ये ठेवलेलं अजून आहे. ते तिथं भागवत आहे. तर पौष्टपदी पौर्णिमा म्हणजे जी भाद्रपद पौर्णिमा आहे, म्हणजे अष्टमी ही गणपती विसर्जनानंतरची जी अष्टमी येते, अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत तिथं अखंड नामसप्ताह असतो. म्हणजे 24 तास उभं राहून अखंड नामसप्ताह केला जातो. तिथं भागवत पुराण वाचलं जातं, पुराण सांगितलं जातं, महाराजांची पोथी वाचली जाते, दासबोध वाचलं जातं, आणि रोज अन्नदान केलं जातं. 7 दिवस अखंड 24 तास नामस्मरण. आजही साधारणतः 117 वर्ष झाली हा उत्सव अविरत चालू आहे, आजपर्यंत चालू आहे. अतिशय सुंदर पद्धतीने तो उत्सव होतो. आणि तो ब्रह्मानंदाने घालून दिल्यामुळे तो कुणाच्या हातून होत नाही, तो फक्त ब्रह्मानंद महाराज करतात म्हणून होतो. तिथं सत्ता फक्त ब्रह्मानंदांची आहे. तुम्ही तुमचे सगळे भाऊबंद सगळे जण जातो? आम्ही सर्वजण जातो. आणि सर्वजण जातो म्हणण्यापेक्षा नेलं ब्रह्मानंद महाराज नेतात म्हणून. ते आमच्या शक्तीचा अग्निहोत्री चालवत नाहीत, ती ब्रह्मानंदांची सत्ता चालवत आहे. कोणी ट्रस्टीही चालवत नाहीत, ती सत्ता चालवते. जसा माझा प्रपंच हा आपल्या गुरुच्या सत्तेनं चालला आहे, तसा उत्सवसुद्धा त्यांच्या सत्तेनं चालतो. आणि ते चालवतात म्हणून चाललेलं आहे. पण 117 वर्ष मात्र अविरत चालू आहे तो. खरं म्हणजे अजून बराच वेळ ऐकत राहावं असं वाटत होतं, पण वेळेची सुद्धा मर्यादा असते. जाता जाता प्रेक्षकांना म्हणा किंवा असं काय सांगाल तुम्ही, म्हणजे ह्या सगळ्याचं सार म्हणू आपण एक? असं म्हणेन, एका 2-3 ओळीमध्ये जे काही आहे ते गुरुचं आहे. करीतो चरणसेवा, चुकले माझे मरण देवा, अमरपुरीचा रहिवासी, झालो तुझ्या चरणाचा निवासी, आता आम्हाला काय उणे, सर्वत्रासी आनंद देणे. ह्या नामस्मरणामुळं, ह्या गुरुसेवेमुळं, ह्या गुरुचरणसेवेमुळं, गुरुस्मरणसेवेमुळं ह्या विश्वातल्या प्रत्येक जीवाला आनंद प्राप्त होवो, हीच आपण विश्वप्रार्थना जी ज्ञानेश्वर महाराजांनी शिकवली त्या पद्धतीनं आपण प्रार्थना करू शकतो. ह्या विश्वातल्या ह्या प्रत्येक जीवाला आनंदी ठेवावं, आनंदी राहावं. आणि जे नाम आनंदाच्या उकळ्या फुटवतं, आनंदाच्या समुद्रामध्ये आपल्याला म्हणजे बुडवून टाकतं, असं नाम प्रत्येकाच्या मुखात असावं.
आणि जे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद असं जे म्हटलेलं आहे प्रेमात ते अत्यंत प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझे. ते प्रेम जे आहे ना ते नामानंच होतं. प्रत्येकाचं नातं हे नामानंच जोडलं गेलेलं आहे आणि जोडलं जातं. तर ते नाम प्रत्येकाच्या मुखात असावं, त्याच्या आधी आमच्याही मुखात कायम असावं. आणि सर्व तुम्ही मला इथं बोलवलं आणि 4 शब्द मला किंवा माझं मत किंवा माझे विचार मांडण्याची मला आज तुम्ही संधी दिलीत, ह्याबद्दल मी अत्यंत तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. नाही नाही, खरं म्हणजे आमचं भाग्य आहे की आपण इथं आलात आणि जे काही मुलाखतीत आपण जे सांगितलं हे खूपच वेगळं होतं. म्हणजे नाम असेल, चिंतनातनं आपण सुरुवात केली, नाम, ब्रह्मानंद महाराज, खूप काय काय वेगळं ऐकायला मिळालं खरंच. प्रेक्षकांना सुद्धा खूप ते वेगळा विषय नाही, हे जे सगळं आहे ते त्याचं आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.